सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल पाहत बसलेल्या 2 युवकांवर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फरहान आसिफ ठुमके आणि मुस्तफा जाकीर शेख हे दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांनी दिलेल्या माहितीनुसार ते नई जिंदगी परिसरात शांतपणे बसून मोबाईल पाहत होते. त्यावेळी सैफ मखदूम शेख आणि जैद शानूर शेख हे दोघे तेथे आले. सुरुवातीला त्यांनी शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन दोन्ही युवकांवर बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित आरोपी परिसरात वारंवार दादागिरी करत असून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जखमी युवकांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया देत सीपी साहब हमारे बच्चे को इंसाफ दो अशी मागणी केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून परिसरातील वाढती गुंडगिरी थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.